फिल्मी दुनियेत तुमचं मनापासून स्वागत। चला बघूया आजच्या टॉप स्टोरीज। आज आपण भेटणार आहोत प्रथमेश परबला, त्यानंतर गप्पा मारणार आहोत प्रशांत दामलेंसोबत आणि शेवटी गप्पा मारणार आहोत 1 2 3 4 च्या टीम सोबत। सध्या आपल्या महाराष्ट्रात दुष्काळासोबतच परीक्षेचा विषयही चर्चेत आहे। अहो म्हणजे बऱ्याच ठिकाणी परीक्षा सुरू आहेत ना। याच परीक्षेचा पुढचा टप्पा म्हणजे रिझल्ट। देवळात गर्दी आणि घरात आरती रिझल्टच्या दिवशी हमखास असतेच। मग याच रिझल्टमध्ये काही मुलांना 99% मिळतात आणि काहींना मात्र 35%। अशाच एका 35% मिळवून काठावर पास झालेल्या विद्यार्थ्याला आम्ही इथे बोलावलंय। पाहायचंय कोण आहे तो? येस, प्रथमेश परब। पण थांबा, तुम्ही उगाचच ना गैरसमज करून घेऊ नका। प्रथमेशला 35% मिळालेत, पण ते सिनेमात। काय आहे ना, त्याचा एक नवीन सिनेमा येतोय ज्याचं नाव आहे 35% काठावर पास। 35% काठावर पास हे टायटल ऐकल्यावर आधी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि प्रत्येक जण त्याच्याशी रिलेट करतो। सो आम्ही जेव्हा 35% काठावर पासचा विचार केला होता तेव्हा प्रत्येकाला आम्हाला सहानुभूती द्यायची होती, प्रत्येकाला आपल्याला सपोर्ट करायचं आहे। या अनुषंगानेच फिल्म डिझाईन केली गेली। त्याला कुठे ना कुठे लोक उपदेश देत असतात। समाज कधी ना कधी असं म्हणत असतो की अरे काय चाललंय तुझं, जरा अभ्यास कर, जरा अभ्यास कर। बरं, काही केलं त्याने आयुष्यात तरी त्याला उपदेश हाच मिळतो, जरा अभ्यास कर, जरा अभ्यास कर। सो अभ्यास कर हे किती महत्त्वाचं आहे हे आपण या फिल्ममधनं इम्पॉर्टन्स त्याला किती देणार आहोत हे तुम्हाला कळेल 35% काठावर पासमध्ये। प्रथमेश, या सिनेमात तुझं कॅरेक्टर नेमकं काय आहे बरं? माझं कॅरेक्टरचं नाव साईराज असं आहे आणि कॅरेक्टर जेव्हा मला सांगण्यात आलं तेव्हा मी असं डोक्यात ठेवलं होतं की जस्ट त्या मुलाला मिशी फुटली आहे आणि मिशी फुटल्यानंतर आपलं असं असतं की आता मिशी करायची की मिशी मिरवायची। सो त्या काय म्हणतो द्वंद्वमध्ये अडकलेलं ते कॅरेक्टर आहे। किती मिळाले? यू कॅन्ट बिलीव्ह म्हणजे 35%। यावेळी सिनेमाचे निर्मातेही आमच्या सोबत होते। त्यांनीही त्यांचे बरेचसे अनुभव शेअर केले। हो, 35% काठावर पास खरं तर माझ्यापासून स्वतःपासून इन्स्पायर झालेली फिल्म आहे। क्लासरूम असतो 55 स्टुडंट्सचा, त्यापैकी 5 स्टुडंट्स लक्षात असतात, बाकी 50 स्टुडंट्सचं काय होतं तर मला ओव्हरऑल या बाकी इतर विद्यार्थ्यांची मांडणी मांडायची होती आणि त्याकरता बनवण्यात आलेला चित्रपट म्हणजे 35% काठावर पास। सिनेमाचा कॅनव्हास खूपच मोठा आहे। याचं शूट आउट ऑफ इंडिया सुद्धा झालंय। पण एक गोष्ट आम्हाला कळली नाही की सिनेमाचा विषय 35% काठावर पास असणाऱ्या मुलाचा आणि बॅकग्राऊंड मात्र अब्रॉडचं, असं का? मला पहिला प्रश्न हा पडला होता की आपण बँकॉकला का शूट करतोय 35% काठावर पास या सिनेमाची गाणी। तर सर म्हणाले होते की देख बेटा, कैसा होता है की आपल्याला प्रत्येकाला इच्छा असते की आपण असं रिच दिसावं, आपण असं दिसावं की आपल्याला असं 100 माणसांनी बघितलं पाहिजे, भेंडी हा कोण आला रे मध्येच। सो हे जे आहे ना, हा ॲटिट्यूड जो होता तो सतीश सरांनी मला फार भारी एक्सप्लेन करून सांगितलं। मला असं वाटतं की आहे ना, जेव्हा आपण म्हणतो की आहे ना मराठी सिनेमाला ऑडियन्स येत नाही, आपण नवीन काहीतरी करूया। नवीन काहीतरी करूया म्हणजे काय करूया? हिंदी सिनेमा खूप चकचकीत असतो कम्पेअर टू मराठी सिनेमा, तर कुठेतरी आपण 4 पैसे द्यायला हात मोकळे करूया आणि जोपर्यंत तो चकचकीतपणा पडद्यावर येणार नाही तोपर्यंत ऑडियन्स थिएटरपर्यंत पोहोचणार नाही। आणि प्रथमेश परब म्हणजे दगडू, महाराष्ट्राकरता दगडूची इमेज एवढी मोठी होती की मला साईराज, दगडूची इमेज तोडून साईराज बाहेर आणायचा होता। 35%चा युथ आयकॉन याची एंट्रीच बँकॉकला असावी, लार्जर दॅन लाईफ, बँकॉक युनिव्हर्सिटी, आणि तिकडे प्रथमेश परब येतो की आपण साला नेहमीच 35% काठावर। सिनेमाचा विषय खूपच कनेक्टिंग आहे। सर, तुम्ही स्वतःला याला किती रिलेट करता बरं? ही फिल्म म्हणजे माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे। मला ही फिल्म घरोघरी पोचवायची, म्हणजे राईट फ्रॉम द डे वन, ज्या दिवशी मी टीजर लॉन्च केला त्या दिवसापासून मी मीडिया, सोशल मीडिया, ऑनलाईन ऑफलाईन या सगळ्याच गोष्टी धरून मी चालतोय। मला असं करायचं आहे की आहे ना, जेव्हा मी निर्माता बनलो, माझ्या इतर निर्मात्यांकडे अशी कंप्लेंट असतात की ती फिल्म पोचवत नाही, तर मी स्वतः निर्माता बनल्यानंतर मी ती फिल्म कितपत पोचवू शकतो यावर भाष्य करायचं। सो ही आहे 35% काठावर पासची स्टोरी। टीम 35%ला आमच्याकडून ऑल द बेस्ट। घेऊया एक छोटीशी विश्रांती। विश्रांतीनंतर गप्पा मारूया प्रशांत दामलेंसोबत।